मित्रांनो आज वार आहे शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2025। चला जाणून घेऊयात नवीन वर्षाचे नवीन दिवसाची कांदा बाजार भावाची काय परिस्थिती होते, काही सुधारणा होते का, काही बदल होतो का। मित्रांनो 10 हे वाजून गेले आहेत आणि लिलावाला सुरुवात झाली आहे। चला बघूयात लाईव्ह लिलाव। पण शेतकरी मित्रांनो आज आवक थोडी वाढलेली दिसते आहे, ती म्हणजे 500 गाडीपेक्षा जास्त आज आवक आहे। आवक थोडी वाढली असली तरी बाजारामध्ये तेजी किंवा स्थिरता तरी पाहायला मिळू शकते का, ते आपण थोडक्यात या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। मित्रांनो जास्त वेळ न लावता 5 ते 6 मिनिटांमध्ये जाणून घेऊयात आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे, सुधारणा होते का, काही बदल होतो का। मित्रांनो आवक थोडी वाढली असली तरी बाजारामध्ये सध्या घसरण नको आहे, स्थिरता जरी पाहिजे, जरी वाढ नसली तरी स्थिरता का होईना हवी आहे मित्रांनो। कारण सध्या मागणी आहे, डिमांड आहे आणि निर्यातसुद्धा चांगले होतो आहे, त्यामुळे बाजारामध्ये सध्या तेजी दिसायला हवी आहे। चला जाणून घेऊयात आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती होते, काही सुधारणा होते का, काही बदल होतो का। मित्रांनो माहिती महत्त्वपूर्ण किंवा आवडली तर लाईक करू शकता। चला बघूयात सुरुवातीला आपण गोलटीचा लिलाव आणि त्यानंतर मोठ्या कांद्याचा लिलाव आणि शेवटी सांगूयात की हायस्ट आणि सरासरी मार्केट काय आहे। 1500 बोय 1500 बोय 1550 1550 1550 1550 1550 झाले 1550 1550 झाले साहेब भाई 1550 और एक मार रहे चलो 1550 बोय झाले का रे 1550 बोय 1550 बोय 1550 मालक कोण आहे मालदाने 1500 रुपये दिलो कोण आहे। साईज बघू शकता 1550 रुपये गेला आहे। चला बघूयात मोठ्या कांद्याचा आणखीन लिलाव। ओके 2100 रुपये गेला आहे कांदा, मोकळ साईज आहे, क्वालिटी आहे, 2100 रुपये गेला आहे। चला बघूयात आणखीन पुढे। 1600 रुपये 2 नंबर गोल्टा गेला आहे। बघूयात मोठा कांदा आहे, साईज बघू शकता, साईज मोठी दिसते, क्वालिटी दिसते, 2000 रुपयाने गेला आहे। चला जाऊयात पुढे। ओके शेतकरी मित्रांनो कांदा मोठा दिसतोय, बघूयात काय रेट जातोय। ₹2200 रुपयाने गेला आहे कांदा, बघूयात जवळून। ओके शेतकरी मित्रांनो साईज मोकळ साईज दिसते, मोठाही कांदा दिसतोय, दोन्ही कांदा मिक्स दिसतोय, 2200 रुपयाने गेला आहे। चला बघूयात पुढे। $2200 रुपये गेलेला आहे। बघू शकता कांदा 1600 रुपये इकडं गोल्टी गेलेली आहे। बघूयात आपण मोठा साईज दिसतोय। ओके 1900 रुपये गेलेला आहे, साईज बघू शकता मीडियम साईज आहे। बघूयात गोल्टीचा लिलाव चालू आहे। ओके 1400 रुपयाने काहीतरी गोल्टी गेलेली आहे। बघूयात मोठा साईज कांदा दिसतोय, काय रेट जातोय। ₹2200 गेलेला आहे।
साईज आहे, क्वालिटी आहे. 2200 रुपयाने गेलेला आहे. गरवा कांदा आहे 23 रुपये. ₹17 1700 रुपये गोलटा गेलेला आहे. जुना कांदा दिसतोय 23 रुपये चालू आहे. 23.5 रुपयाने गेलेला आहे. 25 रुपयाने गेला आहे. 1650 रुपये गोलटी कांदा गेलेला आहे. 2000 रुपयाने हा जुना कांदा गेलेला आहे. ओके शेतकरी मित्रांनो 2500 रुपयाने गेलेला आहे. 2500 रुपये. तर शेतकरी मित्रांनो आपण या शेतकऱ्याशी संवाद साधूया की या शेतकऱ्यासोबत. तर शेतकरी मित्रांनो आपण या शेतकरी दादाशी संवाद साधूयात. हे शेतकरी उन्हाळ कांदा मार्केटमध्ये घेऊन आले आहेत. त्याला भाव कसा मिळाला, किती दिवस साठवून ठेवलं होतं याविषयी आपण यांच्यासोबत चर्चा करूयात. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आलात? मी आम्ही दौंड तालुक्यातून काळेवाडी गाव. हां किती आणलं होतं कांदा? 56 पाकिट आणलं. कसा गेला? 2500 रुपयाने. किती दिवस झाला काढून याला? 8 महिने झाले. साठवून ठेवला होता साठवून. चाळीमध्ये? चाळीमध्ये. किती गोण्या आणला होता? 56 गुण आणले. 56 गोण्या. परवडला का भाव? परवडलंच म्हणावं लागेल तर काय आता. मध्ये मागडल्या 15 दिवसाखाली भाव चांगला होता. हो चांगला. आता कमी झाला. कमी झाला. मग तुमचा काढलेला खर्च तर निघाला का? खर्च निघाला. निघाला खर्च. पण माल चांगला निघाला असेल ना तुमचा? माल निघाला. जास्त निघाला. एकरी 400 पाकिट काढ. एकरी 400. बेडवर. बेडर होता बेडवर. उन्हाळ कांदा. भेंडी खत टाकली. कोणता होता कांदा? रॉयल पिक. रॉयल पिंक. पुन्हा रॉयल पिक. एकरी 400 गोण्या. 400. होय. जास्त उत्पन्न निघालं मग तुम्हाला परवडला. पण आता तर तेवढं उत्पन्न निघत नाही ना. 100 गोणे बी आता एकरी निघत नाही. त्यांना उत्पादन आता निघत नाही. खरीप हंगामामध्ये शेतकरी आहेत खरीप नाही, रब्बीमध्ये निघाला. आता 100 गोणे कांदा निघत नाही. मग त्यांना परवडेल का? नाही परवडलं. मग तुम्हाला 2500 गेला 400 पाकिट निघाल्यामुळे परवडला. हां. त्या शेतकऱ्यांनी निघत नाही. त्यांनी काय करायचं आता? आता काय अवघड असेल. अवघड आहे ना. हां ओके 2000 रुपयाने गेला कांदा आहे. बघू शकता साईज. आणि गोलटी कांदा 1400 रुपयाने गेलेला आहे. कांदा साईज बघा 1500 रुपयाने गोलटी गेली आहे. बघूयात हा मोकळ साईज कांदा दिसतोय आणि लाल दिसतोय. कार्य ते बघूयात. बरोबर 116 गोण्याचं वक्कल आहे. 2000 रुपये गेलेला आहे. साईज बघू शकता कशी आहे. ओके शेतकरी मित्रांनो बघूया इथं गोलटा गोलटी आणि त्यानंतर इथे एक मोठ्या कांद्याचा लॉट आहे. काय आहे ते बघूयात. हायस्ट ₹2000 गेलेला आहे. बघूयात गोलटी 1500 रुपये गोलटी गेलेली आहे. ₹1950 गेलेला आहे. साईज आहे थोडी. बघूयात हा मोकळ साईज कांदा दिसतोय. ओके शेतकरी मित्रांनो कांदा साईज आहे मोठा आहे. 2150 रुपयाने गेलेला आहे. ओके शेतकरी मित्रांनो आज सोलापूर येथे आवक होती 500 गाडीपेक्षा जास्त. पण आज बाजारामध्ये घसरण पाहायला मिळते. एका व्यापाऱ्याला विचारलं तर व्यापारी म्हणतोय तिकडं
जिथं कांदा एक्सपोर्ट होतो, निर्यात होतो किंवा जो कांदा विकला जातो तिकडं दक्षिण भारतामध्ये सध्या तिकडं आभाळाचं वातावरण आहे आणि पाऊस पडत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याची आपण नक्कीच खात्री करूयात आणि आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूयात. पण आज मित्रांनो बाजारामध्ये चांगली घसरण पाहायला मिळते आहे आणि खूप मोठी घसरण पाहायला मिळते आहे. मित्रांनो परवा जर पाहिलं तर 22, 24, 26, 27पर्यंत बरेच लॉट हे विकले गेले होते. एक अर्धा लॉट 2800 रुपयेपर्यंत विकला होता. पण आज मात्र हायेस्ट मार्केट आणि सरासरी मार्केटमध्ये खूपच फरक पाहायला मिळतो आहे. मित्रांनो आज हायेस्ट मार्केट जर पाहिलं आपल्या पाहण्यात जो गरवा कांदा आहे एक लॉट फक्त 2700 रुपयाने गेला आहे आणि जो उन्हाळ कांदा आहे तो 2500 रुपयाने गेला आहे आणि जो लाल नवीन कांदा आहे त्याचा बाजारभाव जर पाहिला तर हायेस्ट मार्केट आज 22 रुपयापर्यंत हायेस्ट मार्केट आपल्याला पाहायला मिळालं आहे. याच्यावरती भाव नाही. आणि गोल्टागोल्टी जर पाहिलं तर 1300, 1400, 1500 रुपयापर्यंत गोल्टागोल्टी जाते आणि चिंगळी कांदा 300 ते 500, 600 रुपयापर्यंत चिंगळी कांदा हा जातो आहे. मित्रांनो अधिक माहितीसाठी लाईव्हचा व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो आज भावामध्ये घसरण आहे. धन्यवाद.